चला मॅच स्टार्ट करा. पाऊसही आलेला आहे आणि बघूया पावसामध्ये खरी परीक्षा असणार खेळाडूंची. पूर्णपणे आज अख्खा दिवस आपण बघितलं तर पाऊस अजिबात पडला नाही आणि आता मात्र त्याचं आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा पावसातच असते. तर 3 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग लगेच लावा. एकूण 5 मॅच कव्हर करायचे आहेत. प्लीज फास्ट फायनलची मॅच किमान 3 ओव्हरची व्हायला हवी. आमचे अंपायर तयार राहायचं आपण. नारेंचे 12th मॅन येऊ द्या. विकी बॉलिंग मार्कवर विकी. स्ट्राईकला राहुल उर्फ भाई. नॉन स्ट्राईकला आपण बघताय तेजसला. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहिला या दोन्ही बॅटरचा. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. संत गतीने हाताळला होता. डॉट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज विकी. नारेन वर्सेस क्रिशा जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवलीमध्ये मॅच. चेंडू पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर जास्त बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा येतो अंपायरचा आणि वाईटच्या आधाराने 1 धाव ब्राह्मण करवली संघाच्या अकाउंट मध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. आज वाईट बॉल भरपूर संख्येने बघायला मिळाले. मगाशी 10 चेंडूंचं षटक आपण बघितलं. त्याच्या आधी आपण 11 चेंडूंचं षटकही बघितलं होतं. यावेळेस हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषे बाहेर. पहिला षटकार ब्राह्मण करवली संघासाठी. कट करतोय यावेळेस मात्र ऑफ साइडला आणि कुठल्या प्रकारे इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. कारण फिल्डर टीम मधून आले होते. चेंडू कव्हर केलाय आणि बघा इथून प्लीज आवाज करू नका कारण तुम्ही ज्या पद्धतीने आवाज करता यूट्यूबला तो आवाज जातो. प्लीज मला माहिती आहे थोडासा पाऊस पडल्या कारणाने सगळी गर्दी इथे झालेली आहे. चांगला चेंडू यावेळेस गोलंदाज विकी. चांगली ॲक्शन आपण बघू शकाल. कमी वया आणि उंची देखील चांगली आहे. ॲक्शन देखील चांगली हाय आर्म ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा साईड चेंज केले बघा. हो शॉट ऑफ लेंथ होता. वेगाने यष्टांच्या मागे आणि डॉट बॉल येतो विकीचा पुन्हा एकदा. आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मात्र थोडंसं कठीण असतं बघा चेंडू साईड करणं किंवा चेंडूला ती लेंथ रीड करणं. चेंडू कधीही स्कीट होतो, कधीही खाली राहतो, कधीही अचानक उसळतो. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने जातोय. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र थोडासा खराब पडल्यानंतर अधिक उसळला. थोडासा पॅरलल थ्रो फेकणं गरजेचं आहे बघा. रबर बॉल असेल तर तुम्हाला थ्रो थोडासा पॅरलल फेकावाच लागेल. पण जर तुम्ही वरून फेकाल तर तो डायरेक्ट हातामध्ये गेला तरच तो चांगला थ्रो असेल. अन्यथा जर तो समोर पडला तो टेनिस बॉलच्या कंपॅरिझनमध्ये अधिक उसळतो आणि तेच झालं आपण बघितलं. त्याचाच फायदा इथे मिळाला. आणि अशा प्रकारे पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण 12 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे.
दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. दोघांनाही सगळे नियम माहिती आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. LBWचा नियम या ठिकाणी अजिबात लागू करण्यात आला नाही आहे. तो नियम क्रमांक 36 आहे. आणि मोस्टली रबर बॉलमध्ये LBWचं दुकान बंदच असतं. वर द विकेट. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ शफल झाले. स्क्युअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. फिल्डर आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट आपण बघितलं थोडीशी संत बघायला मिळते. बॉलिंग मार्क समीर आहेत. आणि पाऊस पडल्यानंतर धावणं, धावा पूर्ण करणं किंवा फिल्डिंग करत असताना धावणं थोडंसं कठीण असतं. हा चेंडू लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन लॉफ्ट. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूच्या खाली. आणि बघा बघा तिथे काय घडलं. झेल तर टिपला गेलाय पण दोघांची धडकही झाली होती. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत मला वाटतं विकी होते फिल्डर आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलेलं आहे. न्यू बॅटर मैदानावरती दर्शन जात असताना बाई बाद झाले. पहिल्या मॅचमध्ये फार मोठी इनिंग नव्हती साकारली पण तेजसने 30 धावा केल्या होत्या. दर्शननी चांगली बॅटिंग केली होती पण पहिली मॅच रोमहर्षक एका धावेने जिंकली. कोहली सारख्या संघाला एक धाव करू दिली नाही. नितेश नावाच्या गोलंदाजाने 4 चेंडूमध्ये एक धावाची गरज असताना कोहलीला त्या करू दिल्या नाही. त्या डिपेंड केल्या गेल्या आणि ती मॅच जिंकून एक रेकॉर्ड फ्रेंच चषकमध्ये नोंदवला गेला. हा चेंडू हवेत आहे. झेल होणार का प्रश्न. गोलंदाज स्वतः गेले होते. चेंडू हातातून अचानक पडल्यानंतर बाउन्स झाला पण धावची झालेले आहेत. कॅच ड्रॉप झाली होती पण रनआउट. दुसरा गडी बाद होतोय ब्राह्मण करवले संघाचा. फलंदाज दर्शन बाद झालेले आहे. न्यू बॅटर मैदानावरती नयन जात आहेत. दुसरा धक्का आणि 2 गडी बाद झाले. धावसंख्या धावपलकावरती 14 असताना रोशन फरारच्या खांद्यावरती जबरदस्त अशी जबाबदारी आहे. फार मोठी जबाबदारी आहे आयोजकाच्या भूमिकेत. रोशन फराट त्याचबरोबर प्रथमेश ठाकूर, सागर फराट व त्यांचे इतर सहकारी. परवाच 40+ ची स्पर्धा संपन्न झाली याच मैदानावरती आणि कालचा दिवसाचा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा ही सेम टीम, ही 30 टीम रेग्युलरच्या माध्यमातून 12 संघांचा हा थरार घेऊन आलेली. 12 संघांमधून आता केवळ 6 संघ शेष आहेत आणि एकूण 5 मॅचेस. पण प्रत्येकासाठी स्वतंत्र असं पारितोषिक होतं. परवा जी स्पर्धा झाली त्यांना बक्षीस देण्यात आलं 40+ मधून. पण आज 12 संघातून जो संघ विनर होईल त्याला इथून सुंदर अशी ट्रॉफी देण्यात येईल. लॉफ्ट केला चेंडू. लॉंग ऑफ लॉफ फिल्डर आणि हा चेंडू गेला सीमारेषेबाहेर. षटकार नयनच्या बॅट मधून येतोय. 2 विकेट लवकर गेले होते पण इथून या पार्टनरशिपला आणखीन मोठं करावं लागेल. 3 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं मगाशी 72 धावा चेस झाल्या. वडवली सीने 72 धावा अवघ्या 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथून यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि 2 धाव्यांनी धावसंख्या धावपलकावरती 22. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल दोघांचाही हाय असणार आहे. पण बघूया इथून ब्राह्मण करवले संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. नारायण संघ या मैदानावरती टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही एक षटक इथून शिल्लक असणार आहे. मैदानावरती आपण बघताय तेजस आणि नयनची जोडी आणि इथून अंतिम षटकामध्ये आपण जर पाहिलं तर किमान 10 ते 15 धावा किंवा त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर फाईट करता येईल. बॉलिंग मार्फत अगदी थोडासा
मनामध्ये एक कन्फ्युजन. आज सकाळपासून आपण बघितलं तर 66 षटकार लागलेले आणि 22 चौकार, म्हणजे धावांचा पाऊस पडलाय. जरी सकाळपासून पावसाची गैरहजेरी होती पण धावांचा पाऊस मात्र इथे पडत राहिला. तर 25 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद होतोय. तो न्यू बॅटर आशीर्वाद मैदानावरती नयनची जागा भरून काढण्यासाठी. नयन मात्र धावचित बाद झालाय. आणि फार कमी आपण बघत असतो की रबर बॉल मध्ये इतके षटकार येतात. हा एक रेकॉर्ड आहे. बऱ्याचदा षटकार आपल्याला फार कमी बघायला मिळतात किंवा धावा कमी बघायला मिळतात, पण या खेळपट्टीवरती या मैदानावरती भरपूर धावा आपण होताना बघितलेल्या आहेत. एकही मॅच लो स्कोरिंगची बघायला मिळाली नाही. ज्या काही धावा झाल्या 40च्या पुढे, 50च्या पुढे, आणि 72 रन 3 ओव्हरमध्ये चेस केले होते मागाशी आपण बघितलं. इनर एज वेल स्टॉप, चांगलं यष्टिरक्षण, यष्टांच्या मागे डॉट बॉल. तिसरा चेंडू डॉट येतोय स्लॉगर मध्ये. अप्रतिम गोलंदाजी तकदीरची. करा बॉल, शफल झाले, डॉट आले होते 3, पण आता आला षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या 31 धावा, 31, 31. तर 2 चेंडू, 1 चेंडू शेष आहे. 1 टू गो. चांगला चेंडू यावेळेस मात्र चांगलं कमबॅक आपण बघतायत. आणि अशा प्रकारे सत्र संपले. पहिला धावा झाल्या धाव फलकावरती एकूण झालेले आहेत 32 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. आणि 32 धावा करण्यासाठी 10.67 हे धावांची आवश्यक गती राखायची विजयासाठी, ती म्हणजे टीम नारेनला. हे शेवटचं षटक इकॉनॉमिकल म्हणावं लागेल. जरी एक षटकार आला असला तरीही 3 चेंडू डॉट आले हे विसरता कामा नये. चला गोरपे आणि वडवली सी कॅप्टन या डावसाठी. दोन्ही कॅप्टन यायचे. 32.
32 जिंकायला बजार 31 झाल्या. बॉल चॉईस करून जा. तर 32 धावांची गरज. तकदीर आणि स्वप्नील ही ओपनिंग पेअर मैदानावरती. तर बॉलिंग मार्कवर नयन वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षट घेऊन येत आहे. समोर आशीर्वाद 32 करायचे आहेत. अठरा चेंडू 32 धावा विजयासाठी हव्यात. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. स्कीड झाले तिथे खाली घसरले. हा शॉट ऑन साइडला खेळायचा होता. पुन्हा एकदा तकदीर. 9 टू तकदीर. हा चेंडू उचलला. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिला डॉट त्यानंतर करणे वडवली सी आणि त्याचबरोबर गोरपे. या टॉस साठी या. ब्रावो टॉस साठी या. नाईन. पुन्हा एकदा 6 धावा झाल्यात 2 बॉल मध्ये. हा देखील यावेळेस मात्र ऑफ साइडला. फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज येईल डगआउट मध्ये. पहिल्या विकेटचं बदन कमबॅक करत असताना नयन षटकारानंतर मात्र इथून बाद केलंय तकदीरला आणि पहिला धक्का लागतोय टीम नारिनला. हो 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 हो. आल्या आल्याच आपला परिचय देत असताना नाव प्रेम आहे पण निर्दयतेने नेहमीच खेळत आलाय. जबरदस्त फटका सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने इथून मात्र स्वतःच्या अकाउंटची सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय 12. यावेळेस ऑफ साइडला शॉट ऑफ लेंथ. हा देखील जाईल कव्हर सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार. कित्येक वर्ष प्रेम या संघासाठी खेळतोय
आणि शेडोनच्या मैदानावरती नेहमीच त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलेला आहे आणि आजही तीच ताकद तीच धमक आणि तेच जबरदस्त अंडर आय कॉर्डिनेशन. 18 धावा आणि 18 धावा आल्या 3 षटकाराने. एकही धाव धावून काढली नाहीये, एकही धाव अवांतरने आली नाही. 32 धावा चेस करायच्या आहेत आणि 32 धावा चेस करत असताना पहिले षटक सुरू असताना 18 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. ओ हो हो, काय जबरदस्त झेल. स्वतःला झोकून दिलंय, खाली कोसळला पडला पण चेंडू हातातून नाही निसटला आणि अशा प्रकारे प्रेमला यावं लागेल डगआउटच्या दिशेने. हा दुसरा धक्का नारायण टीमला लागतोय 18 या धावसंख्येवरती. 14 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 12 चेंडू 14 धावा. काय जबरदस्त झेल टिपलाय. फिल्डरचं नाव माहिती नाही आम्हाला पण काय झेल टिपला. मानस वॉट अ कॅच. थोडासा अडखळत होता जज करत असताना. न्यू बॅटर मैदानावरती. बॅटर नेम अतुल. आविष. आविष स्ट्राईकला. हो, इथून मात्र आल्या आल्या आविषनेही लगावलाय हा षटकार पण नॉन स्ट्राईकला आय थिंक आविष आहे न्यू बॅटर आणि स्ट्रायकिंगला आपण बघताय त्या ठिकाणी स्वप्नेल. धावसंख्या 24, 8 धावांची गरज. सात धावांची गरज आहे आता. फुलटॉस आहे हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. लॉंग ऑफरनं फिल्डर कव्हर्सला जाऊन चेंडू उचलतायत. 2 धावा इथून मिळतील आणि आता 5 धावांची गरज आहे. हा चेंडू मिस टायमिंग झालाय. टॉप एज. फिल्डर जज करतायत पण टॉप एज लागूनही चेंडू सीमारेषे जवळ, अगदी जवळ हा ढकललाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. स्वप्नील. तीन धावांची गरज आहे 8 चेंडूत. 8 बॉल 3 विजयासाठी. ब्रावो. वडवली टॉस साठी या. पॅनल्टी लागेल, लवकर या. मॅच संपायच्या मार्गावरती आहे. गोरपेचे कॅप्टन सकाळी झालेत. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. नारायण टीमने 2 सामने जिंकून आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेले या स्पर्धेमध्ये, फ्रेंच चषक मध्ये.
राहुल भाई आपण या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल प्लीज. मॅन ऑफ द मॅच तकदीर. तर 9 धावा खर्च केल्या अखेरच्या ओव्हरमध्ये आणि त्याचबरोबर एक षटकार देखील ठोकला होता. तकदीर मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचाही मॅन ऑफ द मॅच यायचं विकी. विकी आजारी नाही या, प्रेम तुम्ही घेऊन टाका. सन्मान करूया आपण भाईंचा. राहुल पाटील उर्फ भाई, प्रथमेश ठाकूर हा सन्मान करतील. जागृती स्पोर्ट्सचे फाउंडर आणि जागृती स्पोर्ट्स च्या नावाने आपण बघितलं की अनेक ठिकाणी संघ आपल्याला खेळताना दिसतो, व्यावसायिक संघ ज्याचे संघ नायक आपण बघतो विशाल म्हात्रे, डीजे ब्रावोला. मॅन ऑफ द मॅच तकदीर. मॅन ऑफ द मॅच. 9 धावांचं षटक हाताळलं आणि 6 धावा गेल्यात. या विकीच्या मॅन ऑफ द मॅच घ्या ट्रॉफी. प्रेम या तुम्ही, प्रेमला देऊन टाका. चला टॉस टॉस उडवा. या वडवली क. वडवली सीने जिंकला टॉस. डिसिजन फिल्डिंग. चला या प्रेमला मॅन ऑफ द मॅच द्या. विकीची मॅन ऑफ द मॅच आहे. विकी आला नाही, आपण प्रेमला देऊया.